शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगा, दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी आला होता. काय वेगळं पण वाटतं यावेळेसचं दिवाळीचं? ते सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जरी फराळामध्ये महागाईचे चटके जरी लागत असले आणि बेरोजगारीचा थोडासा कडवटपणा जरी असला तरीसुद्धा दीपावलीच्या नंतर येणाऱ्या निवडणुकीनंतर सर्वांचं आयुष्य गोड होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळी म्हणलं तर फटाकडे वाजतात, मात्र आता राजकीय फटाकडे वाजण्यास सुरुवात झालेली आहे. दिवाळी आणि त्याचप्रमाणे राजकीय दिवाळी सोबतच आलेली वेगवेगळे आरोप होऊ लागलेले आहेत. तर निवडणुका म्हटलं की या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. इच्छुक अनेक असतात. एका पक्षाकडून एबी फॉर्म एकच येतो, त्यामुळे इतर जण नाराज होणं किंवा त्यावेळी तसं वाटणं हे स्वाभाविक असतं. फक्त त्या नाराजीतून काही लोक बोलतात, काही लोक आरोप करतात. तर या गोष्टी मला वाटतं निवडणूक आणि ही सगळी प्रक्रिया म्हटलं ते स्वाभाविक आहे. पण काल पाहिलं तर अजित पवारने एक जुन्या कडेला ऊत आणलेलं पाहायला मिळालं की स्वर्गीय आर पाटील यांचं एक नाव घेत एका प्रकरणाशी त्यांचा थेट मुद्दा जोडलेला आहे. कितपत योग्य वाटतं ते तुम्हाला? तर मला असं वाटतं की स्वर्गीय आर आबांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनमानसात एक वेगळी प्रतिमा आहे. आणि कदाचित दादांची जी सल्लागार कंपनी आहे, ज्या पद्धतीनं त्या सल्लागारांना कदाचित महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख नसावी, की महाराष्ट्राची संस्कृती तर हे सांगते की माणूस गेला तर वैरसुद्धा संपतं. म्हणजे वैऱ्यांच्या विषयीसुद्धा, शत्रूच्या प्रतीसुद्धा ही भावना बाळगणारी महाराष्ट्राची संस्कृती. इथं तर इतक्या वर्षांचे सहकारी आहे, आर आबांसारखा इतका स्वच्छ प्रतिमेचा नेता आहे आणि त्यांच्याविषयी हे वक्तव्य करायला जर सल्लागार कंपनीनं सल्ला दिला असेल तर मग त्या सल्लागार कंपनीला कोपरापासून दंडवत. काल आपण पाहिलं की राज्यात सर्व राज्य पाहत आहे की अजितदादा एक कणखर नेता म्हणून ओळखला जातो, मात्र काल कुठेतरी भावूक झाले त्या बारामतीच्या सभेमध्ये. नक्की हा बदल झाला कशामुळे? नाही, कसं आहे, मला माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी याविषयी फारसं भाष्य करणं योग्य नाही. कारण गुलाबी जॅकेट न घालणाऱ्या दादांना मी जवळून पाहिलं होतं. गुलाबी जॅकेट घातलेल्या दादांना आत्ता एवढ्यात माझा काही फारसा परिचय नाही. पण एक सृष्टीचा नियम आहे, पेराल तसं उगवतं, हा सृष्टीचा नियम आहे. आणि हा कितीही मोठा नेता किंवा किती मोठा अगदी राजा जरी असला तरी त्यालासुद्धा कधी चुकलेला नाही. दादा, आपण पाहिलं आता शिरूर लोकसभेमध्ये सर्व शिवसैनिकांचा नाराजीचा रोख आता तुमच्यावर आहे. नक्की हा नाराजीचा रोख आहे कशामुळे तुमचा? मी जसं म्हणालो की तसं प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून काम करत असतो. त्याची इच्छा असते विधानसभा निवडणूक लढवावी, ही इच्छा असते आणि इच्छा असण्यात काहीही गैर नाही आहे. परंतु जेव्हा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर जो ठरला, तो वरिष्ठ पातळीवर जागा ठरत असताना सिटिंग जागा ज्या ज्या पक्षाकडे त्या पक्षाकडे त्या जागा जाणं हा एक स्वाभाविक जो एक नियम लावला जातो, तो नियम लावला गेला. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 5 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकलेल्या होत्या आणि त्यामुळे साहजिकच ते झुकतं माप राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणं हे स्वाभाविक होतं. परंतु सर्वसामान्य शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जीवापाड मेहनत केली होती. हे मी वारंवार कबूल केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी कबूल केलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला ही गोष्ट पुरेपूर ठाऊक आहे. परंतु जे काही ज्यांची प्रबळ इच्छा होती किंवा प्रबळ दावेदारी होती, त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक थोडंसं वाईट वाटणं हे आहे आणि त्यातून एखादी प्रतिक्रिया येते. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये जर नाराजी असेल ती तर नाराजी बोलून दाखवली, त्यात गैर काय. पण स्थानिक शिवसेनेचे नेते असतील किंवा शहराध्यक्ष असतील, ते सांगतात की शरद पवार हे शिवसेनेला संपवावं लागले पुणे जिल्ह्यात खास करून. कसं होईल, कसं पाहता ते? मी तुम्हाला म्हणालो ना की कुटुंबातली ही नाराजी असते, ही पेल्यातली वादळं असतात. की माननीय आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी जी संधी दिली किंवा त्यांचं नाव पुढे केलं, तर मला वाटतं की फक्त लोकल लेवलला विचार करण्यापेक्षा हा जो व्यापक राज्याचा विचार आहे हा होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि शिवसैनिकांच्या विषयी माझ्या मनात हा विश्वास आहे की नक्कीच महाविकास आघाडी सत्तेत येण्यासाठी ते सगळे जीवाचं रान करतील. चिंचवड विधानसभेत आपण पाहिलं तर तुमच्या दोघांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले की आता डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यास अमोल कोल्हे यशस्वी झाले, असा आरोप नाना काटेंनी केलेला आहे. कसं, कदाचित माझे मित्र आहेत नाना काटे, ते क्रिकेट बघत नसतील. म्हणजे सचिन तेंडुलकर एखाद्या मॅचमध्ये 0 आऊट झाला म्हणजे तो पुढच्या मॅचला सेंचुरी मारणार नाही असं होत नसायचं. तसंच विराट कोहलीचं आहे. कदाचित ते क्रिकेट बघत नसतील आणि असे आरोप करत असताना मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणी जर बोललं असतं तर हा भाग वेगळा होता.
परंतु नानांनी एक भूमिका पक्षफुटीनंतर घेतली. ती भूमिका घेतल्यानंतर ते आत्ता ज्या पक्षात आहेत ते महायुतीचे घटक पक्षामध्ये आहेत. आणि मग त्यांनी, मला वाटतं की त्यांनी हा सवाल जर त्यांच्या नेत्यांना केला असता तर जास्त बरं झालं असतं, की आम्ही इतक्या पोटतिडकीनं एवढा धोका राजकीय करिअर पणाला लावून आम्ही तिकडे थांबलो, तर मग तुम्ही ही जागा महायुतीमध्ये, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला का नाही सोडवली? मला वाटतं नानांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारणं जास्त गरजेचं होतं, इतर ठिकाणी टीका टिप्पणी करण्यापेक्षा. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.